आजच्या एपिसोडमध्ये प्रिया राकेशला प्रॉपर्टीचे पेपर चोरायला सांगते, पण तो पोहोचायच्या आधीच ते अर्जुनच्या हाती लागतात. त्यामुळे सगळेच त्याला बिनकामी म्हणून डिवचू लागतात. ठरलं तर मग या मालिकेच्या 13 जुलैच्या एपिसोडमध्ये घरातले सगळेजण रविराजची आठवण काढत असतात. तेव्हा सायली बोलते की आपण सगळ्यांनी घरातल्या या खुर्चीवर बसायचं नाही, जेणेकरून त्यांना समजेल की आपल्याला त्यांची किती आठवण येते आणि ते लवकर परत येतील. सगळेजण हसत-हसत खेळत असतात. पण अस्मिता मध्येच नाराज होते. तिला काही बोलता येत नाही. तेव्हाच सायली तिला समजून घेते आणि स्मिताला घेऊन येते. त्यानंतरनं सायली प्रत्येक घरातल्या कुटुंबियासाठी स्मित किती महत्त्वाचा आहे आणि ते त्याला किती जीव लावतात हे सांगू लागते. त्यामुळे जर अस्मिता कामावर जरी गेली तरीही गोलूकडे लक्ष द्यायला घरात खूप जण आहेत. अस्मिताने निवांत कामाला जावं असं ती सुचवते. आपण काही न सांगता सायलीला इतकं कळलं त्यामुळे अस्मिताला भरून येतं. सायली कल्पनाला सुद्धा समजावते की जर एखादी स्त्री आई झाली तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. असं नाही तिने उलटं स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. कल्पना सुद्धा अगदी मनापासून अस्मिताची जॉबसाठी होकार दर्शवते. अस्मिता कामावर गेली की आपण स्वतःहून गोलूची काळजी घेऊ असं सांगून तिला निश्चित करते. दुसरीकडे राकेश किल्लेदारांच्या घरी तन्वीच्या प्रॉपर्टीचे पेपर शोधत असतो. तेव्हा त्याला घरात अर्जुन आल्याचेही समजतं. तो लगेचच लपतो. अर्जुनला घरात कोणीतरी असल्याचा भास होतो. पण नंतर वाऱ्यामुळे दार वाजले असेल असं समजून तो काही करत नाही आणि आपलं काम करत बसतो. अर्जुनला हवे असलेले पेपर्स मिळालेले असतात. सुरुवातीला राकेशला वाटतं की अर्जुन वेगळंच काहीतरी करायला आला आहे. पण नंतरनं तो त्याला फोनवर वकिलांशी बोलताना ऐकतो. तेव्हा त्याला समजतं की अर्जुन सुद्धा तन्वीच्या प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायला आला होता आणि आपल्या आधी ते त्याच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तो खूप चिडचिड करतो. दुसरीकडे रविराज सुद्धा नवीन प्रॉपर्टीचे पेपर्स सुभेदारांच्या घरी पाठवून देतो. अर्जुन आल्यावर सायलीला त्यावर सही करायला सांगतो. त्या पेपर्सवर स्वतःची तन्वी रविराज किल्लेदार असं नाव वाचून सायलीला भरून देतो. तेव्हा अर्जुन तिला समजावतो आणि सही करायला सांगतो. घरात आनंदाचं वातावरण असतं. इतक्या तिथे काय चालू आहे हे पाहण्यासाठी राकेश येतो. तो सगळ्यांसमोर स्वतःला मारून घेण्याचं नाटक करतो. तसेच मुद्दाम नागराजबद्दल वेडेवाकडे बोलते जेणेकरून सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल. थोड्या वेळाने येतो नागराजला भेटायला. तुरुंगात जातो आणि प्रॉपर्टीचे पेपर्स आधीच अर्जुनच्या हाती लागल्याचे कळवतो. प्रॉपर्टी हातची गेली ही समजताच नागराज त्याला तुरुंगात मारू लागतो. एवढी सगळी मेहनत वाया गेली, तू काही कामाचा नाहीस, असं त्याला बोल लगावतो. यावर राकेश सुद्धा बोलतो की तुमच्या पप्पांची फळं आहेत ही. आपली काहीच कामं व्यवस्थित होत नाहीत. मी ते पेपर्स व्यवस्थित शोधत होतो, पण तरीही ते अर्जुनच्या हाती लागले. दुसरीकडे प्रिया सुद्धा तणतणते. राकेशच्या चुकीमुळे प्रॉपर्टीचे पेपर्स हातातून गेले यामुळे ती चिडचिडते. त्याच्याकडून काहीच काम होऊ शकत नाही. नागराजच्या माणसांना जरी हे काम सांगितलं असतं तरी झालं असतं. त्यानंतर ती सचिनला म्हणते की आता काही झालं तरी मला एक मोठा प्लॅन बनवावा लागेल. त्यात मला तुझी साथ हवी आहे. सुभेदारांना बरबाद करायला सचिन एका पायावर तयार असतो. त्यामुळे तो लगेचच तिची मदत करायला तयार होतो. तुरुंगात एक मुलगी प्रियाला भेटायला आलेली असते. प्रिया तिच्या ओळखीच्या कॉन्स्टेबलला सांगते की मला जी मुलगी भेटायला येईल तिची नोंदणी इथल्या रजिस्टरमध्ये करू नका. तर घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या तन्वीसोबत वेळ घालवायचा असतो. त्यामुळे सायली प्रत्येकाला मी देते आणि म्हणते की आजचा दिवस मी माझ्या नवऱ्यासोबत घालवणार. अर्जुन हे ऐकून खूप खुश होतो कारण त्याला त्याच्या जुन्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायचा असतो. सायलीने अस्मिताला दिलेला सल्ला आणि कल्पनाचा त्यावरचा प्रतिसाद याबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव आणि विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.